नमस्कार सर्वांना. आज मी पालकची भजी बनवली आहेत. सुरुवातीला मी पालक स्वच्छ निवडून घेतला आहे आणि धुवून घेतला आहे. आधी धुवून घ्यायचा, त्याच्यानंतरच चांगला चिरून घ्यायचा. चिरल्यानंतर कधीही धुवू नये, कोणतीही पालेभाजी असो. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी इथे पानं अशी चिरून घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये सामान मी मीठ, हळद, धणे पावडर, मसाला आणि ओवा टाकून घेतला आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये बेसन पीठ आणि मक्याचं पीठ हे दोन्ही टाकून मी चांगलं मिक्स करणार आहे. आणि लास्टला मी ओवा टाकणार आहे, जेणेकरून तो चांगले खुसखुशीत होण्यासाठी आपण ओवा टाकणार आहेत त्याच्यामध्ये. हे सर्व साहित्य मी इथे टाकलेलं आहे आणि आता हे चांगलं मी मिसळून घेणार आहे. मीठ चवीनुसार टाका, कोणाला नाहीतर खारट होण्याची शक्यता असते. पालक लगेच पाणी सोडतं, त्यामुळे लगेच तळायला घ्यावीत. म्हणून इथे मी लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, जेणेकरून पटापट आपली पालक भाजी तयार होतील. इथे तेल गरम केलेलं आहे आणि हे असं पीठ तयार झालेलं आहे. याच्यात मी नंतर सोडा टाकलेला आहे. मी एक एक करून आता पालकची भाजी सोडते त्याच्यामध्ये. लोखंडीच कढई मी वापरते नेहमी, कारण की जेणेकरून लोखंडातलं आपल्याला आयन हे चांगलं मिळालं जातं लोखंडाकडून. म्हणून सहसा भांड्यांमध्ये पण आपण लोखंडाचा वापर करावा. कोणतेही असू देत, काही भाजी, मेथीची भाजी वगैरे कोणतेही पालेभाज्या बनवायच्या असतील तर शक्य तेवढ्या आपण लोखंडाच्या कढईमध्ये, भाकरी जसं म्हणायला गेलं तर भाकरीसुद्धा आपण तव्यामध्ये, लोखंडाच्या तव्यामध्ये बनवल्याच पाहिजेत. चपाती सहसा शक्य होत नाही त्या तव्यामध्ये, करपल्या जातात. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं लोखंडाचा वापर जेवण बनवताना केला पाहिजे. इथे आता मी पालक चांगले तळायला मंद आचेवरती ठेवले, जेणेकरून आतून कच्चे राहणार नाहीत. म्हणून मंद आचेवर खरपूस होईपर्यंत मी तळायला ठेवलेले आहेत. ह्याच्यामध्ये मी मक्याचं पीठ टाकलेलं आहे, जेणेकरून अजून पालक खुसखुशीत होईल. पालक लगेच मऊ पडते, त्यामुळे गरम गरमच बनवल्यानंतर सर्व करावी, त्यामुळे ते कुरकुरीत लागली जातात. नाहीतर मग अर्ध्या तासाने खायला घेतली तर पालक ही मऊ लागते खाताना. त्यामुळे जेणेकरून जेव्हा आपण जेवायचं आहे किंवा खायचे आहे त्याच वेळेस बनवायला घ्यायला सुरुवात केली पाहिजे. इथे मी आता तळून घेतलेले आहेत चांगले खुसखुशीत. थोडेसे लालसर होऊन द्यायचे, म्हणजे की चांगलं पीठ हे कच्चे राहिलं जात नाही. मी मगाशी पान दाखवत होती पालकचं, त्या पानांना थोडी थोडी होलं होती की त्याच्यावरती किड्यांनी ते पानं खाल्ली होती. तर मला सांगण्याचा हा उद्देश आहे की जे किड्यांना खाण्यायोग्य पालेभाजी असेल तर ते माणसांच्या शरीरालाही खाण्यायोग्य भाजी असते. जर ती किड्यांनी खाल्ली नसेल तर ते इतके विषारी पानं असू शकतात. म्हणजे पालेभाजी खाण्यायोग्यच असते, पण होतं काय की त्याच्यावरती कीटकनाशक फवारणी करून ते आपल्यासाठी, कीटकांसाठी योग्य होत नाही, पण आपल्यासाठीही ते योग्य होत नाही. यासाठी पण जरी होलं असली पानांना तरी आपण ती पानं काढून टाकावीत. पण त्या खाण्यायोग्य पालेभाजी असते, ह्यातून ही भाज्यांची पारख करून घेतली पाहिजेत अशी पानं, जे आपल्याला आरोग्यास हानिकारक होऊ शकत नाहीत. इथे मी आता चांगले खुसखुशीत तळून घेतलेले आहेत पानं. थंडीचे दिवस असल्यामुळे खायला खूप मजा येते आणि छान वाटतात खायला. पण त्याबरोबरच आपण आहारयुक्त पण खाल्लं पाहिजे. पालक अशी खाण्यात येत नाही, तर आपण पालकचे पराठे, भजी ते पण कधीतरच खाल्ले पाहिजेत. जास्त खाण्यात आलं तर कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो. तेलकट पण जरा प्रमाणातच खाल्लं पाहिजे, योग्यतेनुसारच. आणि थंडीच्या दिवसामध्ये थोडंसं पचायला जड जातं, त्यामुळे बेसन वगैरे हे जड जातं. त्यामुळे हे थोडंसं प्रमाणातच कंट्रोल करूनच खाल्लं पाहिजे. ते खाल्लं तर त्याला खाण्यायोग्य दुसरंही आपण सलाड वगैरे त्याबरोबर दुसऱ्या गोष्टी जेवताना त्याच्याबरोबर खाल्ल्याही पाहिजेत.
हे आता मंद आचेवर चांगलं मस्त मी भजी तळून घेतलेले आहेत बघा. जास्त गॅस फास्ट ठेवला तर भजी करपली जातात. वरून असं वाटतात की भाजले आहेत, पण आतून ते कच्चेच राहतात. त्यामुळे त्याला खुसखुशीतपणाही येत नाही. वरून करपट लागतात आणि आतून कच्चे लागतात. त्यामुळे मंद आचेवरती चांगले भजे तळून घ्यायचे आणि ते चांगलं तेल नितळून काढायचं, नाही तर तेल त्यात राहिलं जातं जास्त आणि भजी ही तेलकट लागली जातात खाण्यासाठी. मी सहसा सोड्याचा कमीच वापर करते, जेणेकरून सोडा पण आपल्याला गॅस तयार करतो शरीरामध्ये. जास्त पण सोडा वापरण्यात. इथे माझी भजी तयार झालेली आहेत आणि माझी मुलगी पण अनया स्कूलमधून आली आहे, तर तिला मी आता सांगत आहे की अनया भजी तयार झाली आहे, तू टेस्ट करून बघ कशी लागत आहेत वगैरे. तिला आता मी टेस्ट करायला दिलेली आहेत भजी. तिला मी सांगत आहेत, अनया घे एक आणि खा, गरम आहेत, जरा हळूने खा म्हणून असं तिला सांगत आहे. तिला मी विचारलं कसे झाले आहेत भजी, तर ती गेली लगेच पळून. तिला आल्यानंतर परत बोलवलं आणि मग कशी झालीत भजी, तर मला बोलते की खूप छान झाली आहेत. या मग सर्वजणी खायला. माझी रेसिपी नक्की